गुड इव्हनिंग ऑल. आता आपण इथं एक आयोगाची जी नोटिफिकेशन आली आहे ती बघूयात. आयोगाने जी एक्झाम घेतली होती 28 मेला राज्य उत्पादन शुल्क गट क ची पूर्व परीक्षा झाली होती, तर त्याचा रिझल्ट लावलेला आहे. इथं समोर तुम्हाला त्याचे कट ऑफ मार्क्स दिसत असतील. सगळेच्या सगळे मार्क्स तुम्ही एकदा ओव्हरलुक करा. याच्यातून तुम्हाला एक अंदाज येईल की जवळपास कट ऑफ हे मागच्या वर्षींच्या कंपॅरिझन थ्रू खूप जास्त झालेले आहेत. ओके, म्हणजे खूप कट ऑफ वाढत चाललेला आहे. याचं कारण सुद्धा मी तुम्हाला आधी सुद्धा सांगितलंय की नंबर ऑफ विद्यार्थी हे सुद्धा वाढलेत आणि ऑब्व्हियस आहे जे क्वांटिटी वाढली त्याचबरोबर क्वालिटी सुद्धा वाढलेली आहे. ओके, तर त्याच्यामुळे अफेक्ट होणारच आहे. बाकीच्या येणाऱ्या एक्झामचा सुद्धा असाच हाय कट ऑफ जाऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही अगदी एकदम स्ट्रॉंग प्रिपरेशन करायचंय. एक पण एक्झाम तुम्ही लाईटली घ्यायची नाहीये. जरी तुमची आता कुठलीही एक्झाम असू, हाय लेवलची असली तरी तेवढाच तुम्ही फोर्सने अभ्यास करायचा आहे, किंवा किती लो लेवलची एक्झाम असेल तरी सुद्धा तुम्ही तेवढ्याच एकदम स्ट्रॅटेजीने अभ्यास करणं भागच आहे. ओके, त्याच्यामुळे थोडंसं तुम्ही कट ऑफ वरती ओव्हरलुक द्या. ओपनचा जर कट ऑफ बघितला तर जनरलसाठी 56 लागलेला आहे. म्हणजेच काय, तो तुम्हाला 56% मार्क घ्यावे लागतात. आधी जवळपास 35-30 असे कट ऑफ लागायचे. आता ते दिवस गेलेले आहेत. येणाऱ्या फ्युचर मधल्या बाकीच्या एक्झामचे सुद्धा असंच होईल की तुम्हाला त्या एक्झाम मध्ये जवळपास 60% मार्क घ्यावे लागतील. ओके, काही दिवसानंतर असं होईल की 80 किंवा 70-80 असे मार्क घ्यावे लागतील तुम्हाला. त्याच्यामुळे त्याच्यासाठी प्रिपेअर राहा आणि चांगला अभ्यास करत राहा. ओके, तर ओपनचा इथं 56 कट ऑफ आहे जनरलसाठी. SC ST चा सुद्धा जवळपास 50च्या पुढेच आहेत. SC चा आहे 54 आणि ST चा आहे 48. ओके, त्यानंतर बाकीचे सुद्धा कट ऑफ आहेत, तुम्ही इथं बघू शकता. जी आयोगाने आता याची मेन्स एक्झामची जी डेट दिलेली आहे त्याची सुद्धा एक नोटिफिकेशन आले. त्याच्यामध्ये एक्झाम जी मेन्स एक्झाम आहे तुमची त्याची डेट आहे सप्टेंबरमध्ये. ओके, तर त्याच्यामुळं तुमच्याकडे फार कमी दिवस आलेत. 24 सप्टेंबरला मेन्स एक्झाम असणार आहे. त्या दृष्टीने सुद्धा चांगलाच प्रिपरेशन करा आणि नक्की या लेक्चरच्या खाली कमेंट करून कळवा की किती विद्यार्थ्यांचं मुख्य परीक्षेसाठी सिलेक्शन झालेलं आहे. म्हणजे जर तुमचं सिलेक्शन झालं असेल तर तसं नक्की कमेंट करून खाली कळवा की आमचं मेन्ससाठी सिलेक्शन झालेलं आहे. मग त्या दृष्टीने विद्यार्थ्यांची संख्या किती आहे तर ते बघून आम्ही मेन्ससाठी लेक्चर घ्यायची की नाही हे आम्ही डिसाईड करू. ओके, त्याच्यामुळं नक्की जर तुमचं जर सिलेक्शन असेल तर नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. ओके, तर ही नोटिफिकेशन व्यवस्थित बघा. ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन सुद्धा हे तुम्ही डाउनलोड करू शकता. रिझल्ट तुम्हाला तिथं सुद्धा अवेलेबल होऊन जाईल. ओके, तर भेटूया आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.